वाल्मिक कराडवर मोक्का लावत बीड हत्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली। हत्येचा कट रचल्याचा आरोप असल्याचं एसआयटीने म्हटलंय। यानंतर आता सीआयडी वाल्मिक कराडची कोठडी मागण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही देण्यात आली आहे। त्यामुळे आता मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी कराडच्या गळ्याभोवतीचा फास आणखी घट्ट झाल्याचं चित्र आहे। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसह सर्व पक्षीयांनी कराडवर मोक्का लावण्याची मागणी केली होती। आता सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग येण्याचा मार्ग मोकळा झालाय। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलं होतं, कुणालाही त्या हायगाई करायची नाही। जे दोषी असतील, जे कुणी त्याच्याशी संबंधित असतील, कुणीही असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची। आणि त्या दिवसापासून ह्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे। एक आहे की महिना होऊन गेला, त्यांचं कुटुंब देखील, त्यांची पत्नी असेल, त्यांची मुलगी असेल, त्यांचा भाऊ असेल, ते पण थोडे चिंतेत आहे की बाबा पुढे काही होतंय का नाही, होतंय की नाही, होतंय की नाही। वास्तविक यंत्रणा, पोलीस यंत्रणा पोलिसांचं काम करते, सीआयडी मार्फत करते, एसआयटी मार्फत करते, अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत। ही धनंजय मुंडेची टोळी ही प्रचंड मस्तावलेली ही टोळी, कारण त्या जातीतले चांगले लोक आहेत। इतकी पत होती ना त्यांच्या समाजाची, पुरी पत घालायचं काम आणि त्या जातीला डाग लावायचं काम ह्या टोळीनं केलेलं। राज्याला सुद्धा डाग लावायचं काम सुद्धा सरकारला, मुख्यमंत्र्यांना, फडणवीसांना डाग लावण्याचं काम ह्या टोळीनं केलेलं। हे 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 मुंडेचे लोक आहेत, हे कोणाचे समर्थक फेमर्थक नाही आहेत। हे यांना जातीय तेढ निर्माण करून दंगली घालवायचा आणि हिचा सफाया करणं फडणवीस साहेबांचं काम आहे। ते करतील ही आशा सुद्धा करावंच। यांनी ही गुंडाराज बंद करून टाकायचा सगळा। बीड ही परळी मुक्त करून टाका। सभागृहामध्ये मागणी केलेली आहे। वाल्मिक कराड का अमुक तमुक असा विषय नव्हता तो। एसआयटीने जे काय काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करते। आमची एसआयटी म्हणजे आमची म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एसआयटीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय, काय घेतलंय हे मला माहिती नाही, परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही। कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते कायद्याच्या अंतर्गत येतील। पोलीस यंत्रणेने तपासाचा भाग म्हणून जे पोलीस यंत्रणा तपास करते, तपासामध्ये त्यांना ते दोषी सापडले असतील, त्याच्यामुळे त्यांच्यावर म्हणजे ह्याचा जी मोकोकाची कारवाई झालेली आहे, त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेतला तपासाचा भाग म्हणून एक त्यांचं जिद्दीने काम केलेलं आहे। तपासामध्ये त्यांना जे सापडले त्याचाच एक भाग आहे। मोका लावल्यानं काय त्यांचा तसे ह्या आतापर्यंत जो तपास आतापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे, पण कुठेही तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाही। की आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेलं आहे की त्यांचा जो 103 BNS खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग, ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा, त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत 10 दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता। त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही। न्यायालयीन प्रक्रियेचा भाग याच्यामध्ये विरोधकांना उत्तर देण्याचा काय प्रश्न आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका राहिली की या प्रकरणाचा सखोलपणाने चौकशी व्हावी। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सभागृहामध्ये त्या संदर्भातली घोषणा केली। 3 वेगवेगळ्या तपास यंत्रणा या कामाच्या बाबतीमध्ये या घटनेच्या बाबतीमध्ये त्यांनी नेमलेल्या आहेत। त्याच्यामुळे निपक्षपातीपणाने पारदर्शी पद्धतीने याचा तपास व्हावा, खोलवर तपास व्हावा, जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून राहिली आणि शेवटपर्यंत राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।